अधुऱ्या गोष्टीचा साया आता परत आला आहे. सुंदरतेच्या मागे लपलेला मृत्यूची कहाणी लालचने माणसाला स्वतःपासून दूर केला आहे. प्रत्येक चेहऱ्याच्या मागे आता आतमधून अजूनच गहन वाटत आहे. ते एक सुंदरता नाही, तर ते एक श्राप आहे. प्रत्येक 48 तासानंतर कोणीतरी आपलं मरतंय. जेलर दरवाजा उघडतो आणि श्वेता जेलमधून बाहेर येते. ती आपल्या चेहऱ्याला साफ करते. तिचा चेहरा थोडा फिका आणि दमलेला होता. आणि मग ती आपल्या खोलीकडे जाते आणि आधीच्या सारखं आपले सुंदर कपडे घालते. जेव्हा ती एक युवती होती. श्वेता जेलच्या बाहेर जाण्यासाठी आपला पाऊल उचलते, तर तिकडे इन्स्पेक्टर यादव टेबलवरती बसले होते आणि फोनवरती काहीतरी बोलत होते. त्यामध्येच श्वेता त्या दरवाजातनं आतमध्ये येते आणि हलकासा दस्तक करते. यादव दरवाजाकडे बघतो आणि तिला बघतो. तो फोनवरती आपलं बोलणं संपवतो आणि श्वेताला आतमध्ये बोलवतो. झाली का जाण्याची तयारी? आता जेव्हा शिक्षा संपलीच आहे, तर प्रयत्न कर की तू पुन्हा ते सगळं नको करूस, ज्यामुळे तुला इथे यावं लागेल. तुम्ही खरं बोललात सर. मी यानंतर असं काही नाही करणार, जेणेकरून मला इथे यावं लागेल. श्वेता इन्स्पेक्टरकडे बघून वेगवेगळं असं हास्य देते. ज्याला बघून इन्स्पेक्टर यादव थोडंसं उलझतो. माझं रिलीज लेटर. आणि हो, हे घे. इन्स्पेक्टर यादव आपली चिठ्ठी बाहेर काढतात आणि त्यावरती मोहर लावतात, साफ करतात आणि श्वेताला देतात. जेव्हा तो चिठ्ठी श्वेताला देतो, तर श्वेता त्यांच्या हातावरती एक वेगळ्या प्रकारचा घाव बघते. तसा हे डाग कशाचा आहे? बस मी खेळताना लहानपणी पडलो होतो, त्याच्यामुळे ऑपरेशन झालं होतं. काळजी नका करू, तुम्ही फक्त एकटी नाहीत. इन्स्पेक्टर आपले डोळे मोठे करून बघतो आणि श्वेता तिथून निघून जाते. आणि इन्स्पेक्टर आता विचारत होता. रात्रीच्या वेळेला यादव आपल्या खोलीमध्ये आरशासमोर उभा होता. तो एक निशाणला बघत होता. तो आपला हात वेगळ्या प्रकाराने फिरवत होता, की कारण तो त्याला लपवू शकेल. पण तो असा नाही करू शकला आणि तो एका बिछाण्यावरती जाऊन बसतो आणि त्या हादसाला आठवायचा प्रयत्न करतो, ज्याने त्याचं जीवनही बदलून टाकलं होतं. लहानपणी खेळताना तो पाळण्यावरनं पडतो आणि त्याच्या हातामध्ये फ्रॅक्चर होतो, ज्याने कारण त्यांचं ऑपरेशन करावं लागतं. आणि ह्या कारणामुळे त्यांना आपलं ॲक्टर बनण्याचं स्वप्नही सोडावं लागतं. तुम्ही खूप टॅलेंटेड आहात आणि ज्यामधून या प्रोफाईलसाठी जेवढे पण मुलं आले, त्यामधून तुमची प्रोफाईल चांगली होती. पण फक्त तुमच्या हाताच्या निशाणामुळे मला तुम्हाला रिजेक्ट करावं लागलं. सॉरी. यादव आपलं किस्मत आणि तुटलेल्या स्वप्नाला बघून विचार करून रडत होता. थोड्या वेळातच तो आपल्या बॅगेतनं सिगरेटचा पॅकेट बाहेर काढतो आणि बाल्कनीमध्ये जाऊन सिगरेट पितो. तो सिगरेट जाळून रेलिंगच्या सहारे उभा होता, तर तेवढ्यातच त्याची नजर एका रस्त्यावरती जाते, जिथे त्याला एक ओळखीची मुलगी चालताना दिसते. थोड्या वेळातच त्याला समजायला येतं की ही अजून कोणी नसून तर ती श्वेता होती. तिच्या हातामध्ये एक बॅग होता. ती वरती बघून यादवकडे आपला हात हलवते, जसं तिला माहिती असेल की तो तिथेच उभा आहे. हे बघून यादव थोडा घाबरतो. तो लगेचच आपल्या खोलीमध्ये जातो, बुटं घालतो आणि खाली जायचा प्रयत्न करतो. यादव धावतच त्या जागेवरती जायचा प्रयत्न करतो जिथे त्याने श्वेताला बघितलं होतं. पण आता तिथे कोणीच नव्हतं. तो मागे वळून आपल्या बाल्कनीकडे बघतो आणि मग रस्त्याकडे बघतो, पण त्याला कोणीच नाही दिसत. थोड्या वेळातच तो परत आपल्या जागेवरती येतो, जिथे त्याचा गार्ड उभा होता. नमस्कार साहेब. हा, नमस्कार नमस्कार. कसा आहेस? यादवकडे तो एक काळा पॅकेट पुढे करतो. साहेब, हे तुमच्या नावाचं कुरिअर आलं होतं. माझ्या नावाचं? मी तर काही मागवलं नव्हतं. साहेब, माहिती साहेब, यामध्ये काही लिहिलं नाहीये, फक्त तुमचं नाव लिहिलंय. यादव थोड्या वेळासाठी विचार करतो आणि त्याला आठवतं की असा कोणत्याही पार्सलचं त्याला माहिती नाही. तरी सुद्धा तो त्याच्याकडनं तो घेतो आणि तिथून निघून जातो.
आणि त्या रात्री ही रात्र अशीच संपून जाते. दुसऱ्या सकाळी यादव आपल्या कॅबिनमध्ये बसला होता आणि फोनमध्ये रील्स बघत होता. तर तेवढ्यातच त्याला एक रील दिसते. ती एक रील अप्सरा ब्युटी पार्लरची होती. त्यामध्ये सांगितलं जातं, अप्सरा ब्युटी पार्लर ग्रँड लॉन्च. जर तुम्ही आमचं नवीन प्रोडक्ट यूज कराल तर तुम्ही परत एकदा जवान आणि आधीपासूनही सुंदर दिसाल. तुमचे सर्व निशाण, दाग किंवा कोणत्याही शरीरवरती कोणत्याही प्रकारचे दाग असतील तर ते पूर्णपणे निघून आणि तुमचं रूप सुंदर होऊन जाईल. काय आहे हे? आजकालची लोक काही पण होऊ लागलेत. काम धंदेच नाहीयेत कुणाला. रीलमध्ये एक लाईन येते, इस्तेमाल करा आणि स्वतः समजा. यादवला हे थोडं वेगळं वाटतं, पण आतापर्यंत रील्समध्ये काही आवाज नव्हती. पण जसंच त्यांनी त्याला नकली म्हटलं तर रील्स उत्तर देते. आता तो अजूनच विचारात जातो. शहराच्या एक सुमसान रस्त्यावरती अप्सरा ब्युटी पार्लर होतं. संध्याकाळी यादव आपल्या जीपने तिथे पोहोचतो. तो गाडीवरनं उतरून पार्लरकडे जातो. शटर बंद होता आणि आजूबाजूलाही कोणी नव्हतं दिसत. तो शटर वाजवतो, पण त्याला कोणतंच उत्तर नाही येत. यादव परत आपल्या जीपकडे जातो. तर तेवढ्यातच त्याला एक ओळखीचा आवाज येतो. यादव मागे वळून बघतो तर तिथे श्वेता उभी होती. तू इथे कशी? आणि काल रात्री तू माझ्या घराजवळ काय करत होतीस? तुम्ही तर असंच त्रासवले आहात. मी तर बस तुमची मदत करायला बघते. मदत? कसली मदत? कदाचित ह्याचं उत्तर तुम्हाला आधीच मिळलं असेल. घरी जा आणि त्या पॅकेटला खोला जो तुम्हाला काल रात्री मिळाला आहे. तर मग ते तू पाठवलं होतंस? कदाचित. हे बघ, 7 वर्षांपूर्वी जो गुन्हा तू केला होतास तू त्याची शिक्षा भोगूनच बाहेर आलीस. हे विसरू नकोस की मी एक इन्स्पेक्टर आहे आणि मला जर तुझ्याबद्दल पुन्हा काही कळलं तर यावेळेस सरळ जन्मठेप होईल तुला. तुम्ही फक्त एकदा भरोसा ठेवा. मी वादा करते तुम्हाला हे नक्कीच आवडेल. तुला काय म्हणायचं नक्की? श्वेता एक वेगळंच हास्य हसते आणि तिथून धावून जाते. आणि यादव तिथेच उभा राहतो आणि त्याला समजत नाही की शेवटी काय झालं. त्याच्या चेहऱ्यावरती उलझन पूर्णपणे दिसत होती. रात्रीच्या वेळेला यादव आपल्या घरी येतो आणि तो बघतो की तीच पॅकेट त्या टेबलवरती ठेवली होती. त्याने अजूनपर्यंत तिला उघडलं नव्हतं. तो पॅकेट उचलून फाडायला चालू करतो आणि त्याला आतमध्ये आणि त्यामध्ये त्याला एक अप्सरा ब्युटी पार्लरचा डब्बा भेटतं. त्यामध्ये 2 काचेच्या शिश्या ठेवल्या होत्या. एकामध्ये लाल कलरचं पाणी आणि दुसऱ्यामध्ये पारदर्शी तरल होतं आणि बाजूलाच एक कागद होता आणि त्या कागदावरती लिहिलं होतं की लाल तरलला आपल्या हातावरती लावायचं आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही उठणार तुम्ही स्वतःमध्ये काही बदल बघणार आणि मग ब्रेसलेट घालायचं आहे आणि तुम्ही या जगाचा सामना करायला तयार होणार. आणि सोबतच हे पण लिहिलं होतं की येणाऱ्या पुढच्या 48 तासामध्ये पारदर्शक तरल ही लावायचं गरजेचं आहे की जेणेकरून तुम्ही आधीच्या हालतमध्ये परत येऊ शकाल. वेळ न घालवता कोणत्याही प्रकारचा आधीचा बदलाव नाही करू शकत. संतुलन बनवणं हे खूप गरजेचं आहे. यादवला हे सगळं काही वेगळं वाटतं. तो सर्व काही टेबलवरतीच ठेवतो आणि आपल्या डेटसाठी तयार होतो. तो नवीन कपडे घालतो आणि घराच्या बाहेर निघून जातो. यादव रेस्टॉरंट जातो आणि आपल्या डेटला तिथे बघतो. तो तिच्यासोबत बसतो, जेवण करतो आणि थोडासा टाइम स्पेंड करतो. आणि आपल्या निशाणाला लपवण्यासाठी त्याने एक मोठी लेदर जॅकेट घातली होती. थोड्या वेळानंतर दोघंही जण चालत जातात. मुलीला थंडी लागते तर यादव आपलं जॅकेट उतरवून तिच्या खांद्यावरती ठेवतो. तेवढ्यातच तिची नजर त्याच्या हातावरती पडलेल्या निशाणावरती जाते. ती लगेचच नाही बोलून जॅकेट त्याला फेकून आणि यादवला तिथेच तसंच सोडून ती निघून जाते. यादव तिथेच शांत उभा राहतो. या सर्वांमुळे तो रडायला लागला. यादव घरी आपल्या येतो आणि तो लाल तरल हातामध्ये घेतो. त्याचे डोळे लाल होतात आणि तो फक्त आपल्या जीवनापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो. काही न विचार करता तो सुई त्याच्या आतमध्ये घेऊन स्वतःला इंजेक्शन देतो. जसंच तो असा करतो तो अचानक खाली पडतो आणि त्याचं शरीर
पूर्ण कापायला लागलं. त्याचा श्वासही जोरात यायला लागला आणि मग तो एक मोकळा श्वास घेतो. हळूहळू तो सांभाळतो आणि नंतर होशमध्ये येतो. त्याची नजर टेबलवरती ठेवलेल्या बॉक्सवरती जाते, जिथे खाली शिशी आणि बाकी सगळं सामान होतं. तो लगेचच उठून आपल्या खोलीत जातो आणि आरशामध्ये स्वतःला बघतो. जे तो बघतो त्याला ते बघून त्याच्यावरती विश्वास नाही बसत. तो परत एकदा जवान झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरची सगळे काही झुर्री गायब झाली होती आणि तो आता आधीपासूनच जास्त चांगला दिसत होता. तो हात उचलून बघतो तर त्याला माहिती पडतं की त्याच्या हातावरचं निशाणही गायब झालं होतं. पण तेवढ्यातच त्याच्या कानामध्ये हलकासा आवाज येतो, वाचवा, वाचवा, वाचवा. तो छोटासा आवाज हळूहळू वाढत चालला होता, एवढा जोरात की यादव ह्याच्यामुळे स्वतःला सांभाळू नव्हतं शकत आणि थोडंच त्याला दुसरी गोष्ट आठवते. तो लगेचच खोलीत जातो आणि ब्रेसलेट घालतो. जसंच तो त्याला घालतो सर्व काही परत शांत होतं आणि तो आता स्वतःच्या घरात जोरजोरात हसायला लागला. जसं की त्याला आपल्या जीवनातली सगळ्यात मोठी जीत मिळाली असेल. काही दिवसानंतर यादव आता परत जवान आणि आकर्षित झाला होता. तो बाहेर फिरायला जातो आणि तो काही वेळानंतर ते पारदर्शी तरल लावतो आणि ह्यानंतर तो परत आपल्या खिडकींना झाकतो आणि बाहेर जायचंही बंद करतो. खोलीमध्ये राहतो, जेवण करतो आणि फक्त टीव्ही बघत राहतो आणि परत तो ते लाल तरल आपल्या शरीरामध्ये इंजेक्ट करतो, बाहेर फिरतो आणि ऑडिशनला जातो. तुमची प्रोफाईल सिलेक्ट झाली आहे, आम्ही तुम्हाला पुढच्या फोटोशूटमध्ये कास्ट करेल. यादव खुश होतो आणि तो खूप सारे फोटोशूट करतो आणि नंतर तो खूप साऱ्या मॅगझिन्सच्या कव्हर्सवरती पण येतो. हळूहळू त्याच्या घरामध्ये खूप सारे कुरिअरचे डबे जमा व्हायला लागलेत आणि तो पारदर्शक तरल स्वतःमध्ये इंजेक्ट करतो आणि घराच्या आतमध्येच राहतो. यानंतर तो परत लाल तरल आपला इंजेक्ट करतो आणि त्याच रेस्टॉरंटमध्ये तो त्याच मुलीसोबत बसला होता, जिने खूप दिवसाआधी त्याला ठुकरावलं होतं. तसं तुम्ही खूप हँडसम आहात. थँक्स. मला खूप आधीपासूनच तुमच्यासारखं पार्टनर पाहिजे होतं, जो खूप हँडसम आणि सुंदर. आणि वेल, तुम्हाला तर माहितीच असेल. यादव थोडंसं डोकं हलवून हा मध्ये स्वीकार करतो आणि एके रात्री यादव त्याच मुलीबरोबर आपल्या बिछाण्यावरती झोपला होता. दोघेही जण चादरच्या खाली एकत्र होते. यादव उठून किचनकडे जातो. तेवढ्यातच त्याची नजर लिव्हिंग रूमच्या घड्याळीवरती जाते, ज्यामध्ये 12 वाजणार होते आणि त्याला आठवतं की आता त्याला वास्तविक स्वरूपामध्ये परत यावं लागेल. तो खोलीकडे बघतो आणि विचार करतो की तो आता असं नाही करू शकणार, कारण मुलगी आता त्याच्यासोबत आहे. त्याने कारण तो त्याला नजरअंदाज करतो. जसंच तो किचनमध्ये जातो त्याला परत तेच आवाज येतो, वाचव मला, वाचव मला, वाचव. ती आवाज हळूहळू अजूनच वाढत चालली होती. यादव लगेचच लिव्हिंग रूम मध्ये येतो आणि ती लाल तरलची शिशी उचलतो. त्याला माहिती आहे की 48 तासाचा नियम तो तोडू नाही शकत, पण तो त्या आवाजाला सहन नाही करू शकला. तो आपल्या वास्तविक स्वरूपामध्येही जायला नव्हता इच्छुक, पण शेवटी तो आपला नियम तोडतो आणि स्वतःला इंजेक्शन इंजेक्ट करतो. जसंच तो असा करतो सर्व काही परत शांत होतो. तो काही वेळ तिथे चुपचाप बसून राहतो आणि हळूच उठतो आणि परत आपल्या खोलीत जातो, जिथे त्याची डेट झोपलेली होती. दुसरीकडे श्वेता एक क्रिस्टल बॉलच्या समोर बसली होती. ती त्याला बघत होती की आता यादव जसा आहे तसा नाही असून तो काही बघण्यासाठी आपला नियम तोडतोय. लोकांची हीच कमजोरी आहे की ते कधीच स्वतःपासून खुश नाही होत आणि ह्याचा फायदा उचलते मी. यादवजी, तुम्ही माझ्या बनवलेल्या रूल्सला न फॉलो करून खूप चांगली गोष्ट केली आहे आणि आता या चुकीची सजा अजून कोणी नाही
तीच घेणार जी ह्याची हकदार आहे. श्वेता हलकसं डरावणं हास्य करते. त्याच वेळेला आपल्याला एक जळणारी मुलगी दिसते जी अर्धेची जळलेली होती आणि तिच्यामधनं रक्त आणि पारदर्शक तरलही बाहेर येत होता. काही वेळानंतर बसूनकर पोज देत होता. पोज देता देता त्याची नजर फोटोग्राफरच्या मागे उभी असलेल्या एक छोट्याशा परछाईकडे जाते. त्याला बघून तो खूप जास्त घाबरतो. काय झालं सर, तुम्ही ठीक तर आहात ना? नाही नाही, काय नाही, मी ठीक आहे. तुम्ही खूप जास्त विचारात दिसताय. तुम्हाला ब्रेक पाहिजे आहे का? हो कदाचित, मी जरा आलोच जाऊ. यादव तिथून निघून जातो. यादव आपल्या ग्रीन रूममध्ये येतो. त्याच्या तोंडामध्ये त्याला काहीतरी भरल्याचं वाटतं, ज्याने कारण त्याला उलटी येते. तो लगेचच वॉशरूममध्ये जातो आणि तोंडामधून रक्त थुंकतो. पण रक्तासोबत अजूनही काहीतरी बाहेर येतं. तो बघतो की त्याचे 3 दातही सोबत पडले आहेत. हे बघूनच तो एकदम कापायला लागला. तर तेवढ्यातच त्याच्या पूर्ण शरीरामध्ये दुःख चालू होतं आणि त्याला पाठीमागे खूप जास्त दुखायला लागलं आणि तो तसाच तो जमिनीवरती पडतो आणि त्याचं शरीर खूप जोरात कापायला लागलं. आणि ह्याच्यासोबतच तो तिथेच बेशुद्ध होऊन जातो. जेव्हा त्याचे डोळे उघडतात तर तो स्वतःला त्या पार्लरमध्ये बघतो आणि ते पण खुर्चीवरती बांधलेल्या हालतमध्ये. आणि समोर ती श्वेता उभी होती. मला हे काय केलंस तू? असं का झालं माझ्यासोबत? बोलली होती ना सर, प्रत्येक 48 तासामध्ये तुम्हाला बदलावं लागेल. पण माणसाच्या फितरतमध्ये नेहमी लावण्याचेच आहे. जर तुम्ही माझं बोलणं ऐकलंच नाही तर श्वेता त्याच्या हातातनं ब्रेसलेट खेचून घेते आणि त्याची मोती जमिनीवरती पसरून जातात. यादव वरती बघतो तर त्याच्या समोर मेघनाची आत्मा उभी होती. ती जोरात झपटते आणि त्याच्यावरती उडी मारते आणि त्याला संपवून टाकते. काही दिवसानंतर एक बाई दरवाजा उघडते. त्याच्या चेहऱ्यावरती निशाण होतं. ती बघते की दरवाजाच्या समोर एक पॅकेट ठेवलं होतं. अप्सरा ब्युटी पार्लर लिहिलं होतं. ती हसते, पॅकेट उचलते आणि दरवाजा बंद करते.